नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजर या भागामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत ती आमवाताविषयी. आमवात ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हटलं जातं. आमवातामध्ये संधिवाताप्रमाणे वेदना या निर्माण होतात. तसेच इतर लक्षणेही दिसून येतात की ज्या लक्षणांचा पूर्ण शरीरावर प्रभाव जाणवतो. आमवाताची प्रमुख लक्षणे म्हटलं तर शरीराला हलका ताप येणं, अचानक थंडी वाजून येणं, शरीर जड वाटणं, थकून गेल्यासारखं वाटणं, भूक मंदावणं, आळस येणं, अपचन होणं, सांध्यांना सूज येणं, सांध्यामध्ये वेदना निर्माण होणं, सांध्यांची संरचना वेडीवाकडी होणं आणि सांध्यामध्ये कडकपणा येऊन सांध्यांच्या हालचाली मर्यादित होणं. तर आता आपण पाहूया आमवाताची प्रमुख कारणे. त्यामध्ये अपचन म्हणजे पचनशक्ती मंदावणे, विरुद्ध आहारविहार सेवन करणं, दही व इतर आंबवलेले पदार्थ खाणे, शिळे अन्नपदार्थ खाणे, रात्री अप्रमाणितपणाने जागरण करणे, दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे, अति उपवास आणि शरीराने व्यायाम अजिबात न करणे ही आमवाताची प्रमुख कारणे आहेत. तसेच आमवातावर जर प्राथमिक आयुर्वेदोपचार करायचा म्हटला तर त्यामध्ये सिंहनाथ गुग्गुळ, योगराज गुग्गुळ, त्रयोदशांग गुग्गुळ, लाक्षादी गुग्गुळ यासारख्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता. रासनदी काढा, दशमूळ काढा, पूर्णवादी काढा, पूर्णराष्ट्रक काढा ही औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकता. तसेच एरंड तेल रात्री 1 चमचा जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी घेणे, कोमट पाण्यासोबत घेणे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुंठही उपलब्ध असते. त्या सुंठीची पावडर जी आहे ती आमवातावर एक रामबाण औषध आहे. तर सुंठीची पावडर 1 चमचा रात्री कोमट पाण्याबरोबर झोपताना पोटामध्ये घेणे. तसेच ज्या सांध्यांना सूज निर्माण झालेली आहे त्या सांध्यामध्ये कोमट पाण्यामध्ये सुंठ भिजवून तो लेप त्या सांध्याच्या ठिकाणी लावणे. तसेच समुद्रावरची वाळू आणून त्याची एका कापडामध्ये ती गरम करून जर ती वाळू ठेवली आणि त्याची पोटली निर्माण केली आणि आपल्याला जेवढं सहन होईल तेवढ्या उष्णतेचं गरमपणा घेऊन ते सांध्यांना शेक द्यावा, त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आराम मिळतो. दैनंदिन जीवनामधील आहारविहार करायचं म्हटलं तर थंड, आंबट, खारट, तेलकट, तिखट पदार्थ वर्ज्य करावे. दही खाऊ नये, रात्री अतिप्रमाणात जागरण करू नये, योग्य प्रमाणात झोप घ्यावी, शरीराचे व्यायाम करावे आणि महत्त्वाचे म्हणजे कोमट पाणी पिणे आणि दुपारी झोपू नये. आमवातामध्ये केवळ विषगर्भ तेलाने दुखऱ्या भागावर आणि सुजणाऱ्या सांध्यावरती मालिश करावा. इतर कुठल्याही तेलाने मालिश करू नये. धन्यवाद.